अभी उठ. अभी उठ ना रे. अभी अलार्म कुणी लावला? मी. मला अजून झोपू दे ना प्लीज. ठीक आहे, मग मी आज जाते आणि नाश्ता करते. नको ना. अभी सासूबाई अजून झोपली आहे. राणी साहेब उठल्या का रे अभि? आणि हो 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 उठली आहे. मग त्यांना म्हणावं ब्रेकफास्ट कुणी करायचा? सासूबाई काय? नाही नाही, म्हणजे शकुंतला आहे ना नाश्ता करायला. सासूबाई असं मला म्हणायचं होतं. मग तू काय फक्त झोपा काढायला आहेस का ग? आले आले. आले आले म्हणे आले आले. सांगितल्याशिवाय एक काम करत नाही. आईने काय वळण लावले ते दिसतच आहे. अभी तुझ्या आईला हे सांगून ठेव, माझी आई काढायची नाही. ओके सॉरी. मामाच्या वतीने मी सॉरी म्हणतो. तिला तर सांगतो आई काढू नकोस, बाबा काढ. तुझ्या ना तो. ओके 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 ओके. मला सांग, तुला ब्रेकफास्ट करता येतो? हो, फास्टही करता येतो आणि स्लोही करता येतो. अगं म्हणजे ब्रेकफास्ट बनवता येतो का? चांगलाच बनवता येतो. हा म्हणजे माझ्या बाबांना मी केलेला ब्रेकफास्ट इतका आवडतो की आठवड्यातून किमान 2दा तरी आजारी पडतात. म्हणजे इतका आवडतो, इतका खातात ते. ओके. मला सांग, आज तू माझ्यासाठी काय ब्रेकफास्ट करणार आहेस? कांदे पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ. अगं म्हणजे हे बघ, आपल्या घरात हे असले पदार्थ नाही बनवत. आपल्या घरात किमान एक ऑमलेट तरी बनवतात. शी पापम पापम पापम. आम्ही ना असं अभक्ष खात. हे असं बोलू नकोस, नाहीतर तू मामाच्या भक्ष्यस्थानी पडशील. बापरे, हे बघ, मामाला फक्त नॉनव्हेज आवडतं. तुझ्या मामाला काही आवडू दे, पण मी नॉनव्हेज करणार ना. प्लीज, माझ्यासाठी सुद्धा नाही. प्लीज, तू माझ्यासाठी व्हेज नाही खाणार? खाणार ना. ओ ग माझे सोन्या, हा तू आता सोना. हा